नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे लेटेस्ट घडामोडी म्हणजे चालू घडामोडीचं हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे। या लेक्चरमधून बऱ्याचदा तुम्हाला या 5-6 महिन्यामध्ये होणाऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहे। तर आपला टॉपिक आहे आजचा फिल्मफेअर अवॉर्ड 2024। तर हे चालू घडामोडी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यावरती 1 किंवा 2 प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत आगामी परीक्षेमध्ये। तर बघा, हा जो फिल्मफेअर अवॉर्ड आहे हा दरवर्षी देण्यात येतो। तर हा फिल्मफेअर अवॉर्ड यावर्षी कधी झाला, तर हा फिल्मफेअर अवॉर्ड 27-28 जानेवारी 2024 ला झाला। गुजरात या राज्यामध्ये झालेला आहे। तर गुजरातमध्ये कुठे झाला, तर गुजरातमध्ये गांधीनगर येथे हा सोहळा पार पडला। कुठं? गांधीनगर येथे। तर गांधीनगरमध्ये गुजरात येथे सोहळा पार पडला हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। आतापर्यंत हा मुंबईमध्ये किंवा गोव्यामध्ये होणारा हा जो पुरस्कार सोहळा आहे यावर्षी गुजरातमध्ये गांधीनगर येथे झाला। म्हणजे महाराष्ट्रामधून आता हा गुजरातकडे वळाल्याचं आपल्याला दिसून येतो। तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्र म्हणजे आपली मुंबई हे फिल्म सिटी आहे, परंतु यावर्षी हा जो अवॉर्ड असतो फिल्मफेअर अवॉर्ड हा कुठं घेण्यात आला, तर गुजरातमध्ये गांधीनगर येथे। कधी झाला, तर 27 ते 28 जानेवारी 2024 मध्ये, म्हणजेच परवाच्या दिवशी हा संपन्न झालेला आहे। तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत। तर हे पुरस्कारच आपल्याला बघायचे आहे नेमकं कोणता मिळाला आहे आणि याच्यावरती 102% गॅरंटी आहे की एक्झाममध्ये आगामी परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत। तर या व्हिडिओला तुम्ही सिरियसली तुम्ही बघितलं तरी हे तुमच्या ध्यानात येईल, कारण की आपण अशा प्रकारच्या स्लाइड बनवलेल्या आहेत। व्हिज्युअल इफेक्ट जे असतात या व्हिज्युअल इफेक्टनं काय होत असते, आपल्या स्मरणात गोष्टी बऱ्याचदा जास्त काळ राहतात, म्हणून तुम्हाला याच्यामध्ये फारसं लोड घेण्याचं काम नाही। तुम्ही फक्त लेक्चर सुद्धा हे बघितलं किंवा ऐकलं तरीही तुमच्या डोक्यामध्ये संपूर्ण जाणार। तर बघा, आपण सुरू करूया आता। सर्वात पहिला अवॉर्ड आहे आपला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट। तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे 12 फेल, म्हणजे 12वी फेल, 12वी नापास हा जो पिक्चर आहे अतिशय सुंदर पिक्चर आहे। मी स्वतः सुद्धा बघितलेला आहे। तुम्ही बघितला नसाल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर सर्वच विद्यार्थ्यांना एक माझं निवेदन आहे की त्यांनी हा पिक्चर काही करून बघा, कारण की तुम्हाला खूप सारं मोटिवेशन याच्यामधून मिळणार आहे। एक व्यक्ती हा जो आहे हा कोण्या परिस्थितीतून IPS ऑफिसर होतो त्याविषयी या पिक्चरमध्ये काय, या मूव्हीजमध्ये किंवा या चित्रपटामध्ये कहाणी आहे अतिशय, आणि विशेष म्हणजे रिअल स्टोरी आहे। रिअल स्टोरी असल्यामुळे हा पिक्चर अतिशय महत्त्वाचा होऊन बसतो आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायक पिक्चर आहे किंवा मूव्हीज आहे। तर बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे 12 फेल किंवा 12वी नापास। त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक्समध्ये जर गेलो आपण, तर क्रिटिक्समध्ये जोरम आहे। हा जोरम जो पिक्चर आहे, हा जोरम मूव्हीज किंवा चित्रपट हा सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स म्हणून याला पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट जर बघितला आपण तर कोणता आहे, तर जवान हा जो चित्रपट आहे, जवान या चित्रपटाला काय मिळालेला आहे, सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट। आता जवान मूव्ही सुद्धा तुम्ही बघितला असेल, बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई या जवान मूव्हीजनं किंवा जवान चित्रपटानं केलेली आहे। तर या जवान चित्रपटाला काय मिळालेलं आहे, सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट म्हणून याला अवॉर्ड मिळालेला आहे। अजून एक अवॉर्ड मिळालेला आहे याला, ते आपण नंतर बघूच। बघा आता, जीवन गौरव पुरस्कार जो असतो फिल्मफेअर अवॉर्डमध्ये यावर्षी मिळालेला आहे डेव्हिड धवनला। हा जो वरुण धवन आहे याचे जे वडील आहेत डेव्हिड धवन, या डेव्हिड धवनला काय मिळालेला आहे, हा सर्वोत्कृष्ट जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे। काय म्हणतो आपण, जीवन गौरव पुरस्कार, म्हणजे त्यांची लाईफ सर्व फिल्ममध्ये गेलेली आहे, त्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे डेव्हिड धवन या व्यक्तीला। त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता जर बघितला आपण, तर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेतेसाठी नॉमिनीज होते। रणवीर कपूर होता, त्यानंतर शाहरुख खान सुद्धा होता, आणि हे चारीचे चारी हिट चित्रपट आहेत। या चारीचे चारी हिट चित्रपटातून सर्वात जास्त म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे रणवीर कपूरला। तर कशासाठी, ॲनिमल या मूव्हीसाठी। ॲनिमल हा मूव्ही सुद्धा तुम्ही बघितला असेल, तर ॲटिट्यूड ओरिएंटेड पिक्चर आहे। ॲटिट्यूड ओरिएंटेड प्लस फादर अँड सन रिलेटेड स्टोरी आहे ही। तर हा जो अवॉर्ड असतो सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता, तर हा मिळालेला आहे यावर्षी रणवीर कपूरला।
आणि अभिनेत्रीचा जर विचार केला सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री त्याचीच बायको म्हणजे आलिया भट. तर आलिया भट हिला काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. बघा असं नशीब पाहिजे, इथं पतीला मिळाला आणि इथं पत्नीला मिळाला. कशामध्ये तर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता आणि ही अभिनेत्री. त्यानंतर जर बघितलं आपण तर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता क्रिटिक्समध्ये जर गेलो आपण तर विक्रांत मेसी हा 12 फेल मधला जो हा नायक आहे विक्रांत मेसी. तर या विक्रांत मेसीला काय मिळालेला आहे या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता क्रिटिक्स म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. सोशल पॉइंट आहे हा. त्यानंतर विद्यार्थी दशेतील जेही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे. एक वेळ अवश्य बघा या चित्रपटाला. विक्रांत मेसी यांनी जे काम केलेलं आहे त्याकरता त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता क्रिटिक्स म्हणून काय मिळालेला आहे फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा जर बघितला आपण सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री क्रिटिक्ससाठी जर बघितला तर 2 व्यक्तींना हा अवॉर्ड मिळालेला आहे. एक म्हणजे राणी मुखर्जी आणि दुसरे म्हणजे शेफाली शाह. या शेफाली शाह आणि या राणी मुखर्जी. तर शेफाली शाह आणि राणी मुखर्जी यांना काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री क्रिटिक्सचा जो अवॉर्ड असते हा 2024 साठी फिल्मफेअरमध्ये मिळालेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक कोण आहे भूपिंदर बब्बल. हे जे भूपिंदर बब्बल आहेत या भूपिंदर बब्बल यांना काय मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. ॲनिमल या मूव्हीजमध्ये यांनी जे सॉन्ग दिलेलं आहे या सॉन्गसाठी हे जे सॉन्ग गायलेलं आहे म्हणजे जे गाणं गायलेलं आहे या गाण्यासाठी भूपिंदर बब्बल यांना काय मिळालं आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. गाणं सुद्धा हिट आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. तर बघा आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जर बघितलं आपण तर विधू विनोद चोपडा. काय विधू विनोद चोपडा यांना 12वी फेलसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. कोण सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. बघा 12वी फेल याला आतापर्यंत 3 पुरस्कार आपण बघितलेले आहेत. सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स मूव्हीज म्हणून, त्यानंतर त्याचे जे विक्रांत मेसी होते क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सुद्धा या मूव्हीजला हार नहीं मानूंगा 12 फेल. तर बघा हा 12 फेल जो पिक्चर आहे तर या 12 फेलचे जे दिग्दर्शक आहेत ते म्हणजे कोण आहेत विधू विनोद चोपडा. तर या विधू विनोद चोपडा यांना काय मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून अवॉर्ड यावर्षीचा मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका जर बघितली गायक बघितला आपण बब्बल. तर आता हे सर्वोत्कृष्ट गायिका. तर गायिकाचा जर विचार केला तर शिल्पा राव यांना यावर्षीचा काय मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा जो अवॉर्ड असतो फिल्मफेअर अवॉर्ड 2024 हा मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून विकी कौशल यांना मिळालेला आहे. हे जे विकी कौशल आहेत यांनी डंकी या मूव्हीजमध्ये जो रोल केलेला आहे तर डंकी या मूव्हीजमधली रोलमुळे विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतेचा काय जो पुरस्कार असतो हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जर बघितली आपण तर शबाना आझमी. या ज्या शबाना आझमी आहेत तर शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून काय मिळालेला आहे फिल्मफेअर अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट VFX जर बघितला आपण तर हा जो अवॉर्ड असतो हा जो पुरस्कार असतो हा पुरस्कार मिळालेला जवान या मूव्हीजला. आणि ॲक्च्युली जवान या मूव्हीजमध्ये जे VFX आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन वगैरे म्हणू शकतो आपण त्याला किंवा VFX म्हणू शकतो. हे सर्वोत्कृष्ट जर बघायला मिळत असतील तर जवान या मूव्हीजमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि या जवान या मूव्हीजलाच काय मिळालेला सर्वोत्कृष्ट VFX आणि सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट सुद्धा यांनाच मिळालेला आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा होऊन जातो की 3 मूव्हीज तुम्हाला डोक्यामध्ये ठेवायचा आहे. पहिला म्हणजे 12 फेल, त्यानंतर दुसरा म्हणजे तुम्ही बघू शकता आपला जवान आणि तिसरा म्हणजे ॲनिमल. हे 3 जे मूव्हीज आहे हे अतिशय इम्पॉर्टंट मूव्हीज आहेत. हे आपण एक जोरम जो मूव्हीज आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे. जोरम क्रिटिक्स मूव्हीज आहे. 12 फेल सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. त्यानंतर जवान हा सर्वोत्कृष्ट VFX आहे. त्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर हे अशा प्रकारची लिस्ट आहे. पण पुन्हा एकदा आपण क्विक रिव्हिजन घेऊ. सर्वोत्कृष्ट VFX जवान मूव्ही,
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री शबाना आझमी, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता विकी कौशल, त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका तर शिल्पा राव, त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विनोद चोपडा 12 फेलसाठी, त्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक भूपिंदर बब्बल ॲनिमल या मूव्हीजमध्ये, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिकसाठी राणी मुखर्जी आणि शेफाली शाह, त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता क्रिटिकसाठी विक्रांत मेसी 12 फेलसाठी, सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेत्री आलिया भट, त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट अभिनेता रणबीर कपूर, त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार डेव्हिड धवन, त्यानंतर जर बघितलं आपण सर्वोत्कृष्ट ॲक्शनपट तर ते आहे जवान, त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रिटिक जर बघितला तर जोरम, त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट जर बघितला तर 12 फेल. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर पुन्हा एकदा बघा, फिल्मफेअर अवॉर्ड 27-28 जानेवारी गांधीनगर गुजरात येथे झालेला आहे. आता तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.